दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी. नमस्कार, आपण पाहत आहात दक्ष पोलीस न्यूज. नाशिकच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती. नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला. महायुती सरकारमधील नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा 1.5 वर्षाहून अधिक काळ सुरू असलेला तिढा अखेर सुटला आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या सुधारित पालकमंत्र्यांच्या यादीत भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांची नाशिकच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले यांची निवड झाली आहे. नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी महायुतीतील घटक पक्षांमध्ये सुरू असलेल्या रस्सीखेचेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. नियुक्तीनंतर गिरीश महाजन यांनी पंढरपूरमध्ये विठ्ठलाचे दर्शन घेत असतानाच पत्नीने त्यांच्या कानात ही आनंदाची बातमी दिल्याचे सांगितले. यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी "मला आज पांडुरंग पावला" अशी भावना व्यक्त केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आभार मानले. दरम्यान नाशिककरांना मोठा शब्द देताना गिरीश महाजन यांनी नाशिकच्या रस्त्यांची आणि खड्ड्यांची समस्या दूर करून शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न करू असे सांगितले. तसेच आगामी सिंहस्थ कुंभमेळा न भूतो न भविष्यती असा भव्य दिव्य स्वरूपात पार पाडण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यापूर्वी नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी छगन भुजबळ यांच्या नावाचीही चर्चा होती, मात्र अंतिम निर्णय शासनाने घेतला आणि आता नाशिकची पालकमंत्रीपदाची धुरा गिरीश महाजन यांच्या खांद्यावर आली आहे. आता नाशिकचा विकास, पायाभूत सुविधा आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन यावर गिरीश महाजन यांच्या कामगिरीकडे नाशिककरांचे लक्ष असणार आहे. दक्ष पोलीस न्यूजसाठी राजदीप शिंदे, नाशिक. अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि निर्भीड बातम्यांसाठी दक्ष पोलीस न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या बातमीसह. तोपर्यंत नमस्कार.